हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं अर्चूज किचनमध्ये स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे गाजराचा हलवा. तर हे त्याचं साहित्य आहे. एक गाजर किसून घेतलेलं आहे मी, थोडंसं दूध, 1 कप, 1 वाटी साखर, थोडे ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू, बदाम, मनुके घेतलेले आहेत, थोडंसं तूप घेतलेलं आहे. मला माहीत आहे ही रेसिपी खूप सिंपल रेसिपी आहे, पण तरी पण मी आज तुम्हाला दाखवत आहे, कारण की तसंही आता सीझनचा गाजर संपत आलेला आहे, तेव्हा म्हटलं की थोडंसं एक रेसिपी तुमच्या सर्वांसाठी दाखवून द्यावीत. तर चला आपण सुरू करूया. तर इथं आपण आता कढई तापत ठेवूया. कढई तापायला ठेवलेली आहे आणि मग आपण याच्यामध्ये कढई तापली की त्याच्यात आपण हे तूप टाकूया. तूप असं काही नाही, पण कसं होतं तूप आणि मग ते असं चिटकलं जात नाही, त्याच्यामुळं टेस्ट पण अशी छान येते. तेव्हा हे आपलं तूप आता गरम होतंय. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ते खिसून घेतलेलं जे गाजर आहे ते गाजर आपण याच्यामध्ये आता टाकून देऊया. तर तेही मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मग आपण ते तसंही जसं जसं हे होईल तसं ते थोडंसं मिक्स करून हलवून घ्यायचं. छान असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एकदम असं थोडंसं ड्राय झालं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध टाकून घेणार आहोत. एकदम सिंपल रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडीचा हा पदार्थ आहे गाजराचा हलवा. माझ्या मिस्टरांना तो खूप आवडतो गाजराचा हलवा. तसंही आता काय झालेलं आहे ना, आता काय हे स्टार्टिंग नाही आहे, कारण की आता हे जे आपण लाल गाजर जे घेतो हलव्यासाठी तसे ते आता संपत आलेले आहे. त्याच्यामुळं मी काय म्हणल की हा सीझनचा जो लास्ट हलवा जो बोलतो ना आपण, तर तो प्रकार हा आहे. म्हणजे मी एक लास्ट हलवा, म्हणजे आता परत त्याच्यानंतर आपल्याला नंतरच खायला भेटणार. गाजर राहतात मार्केटमध्ये अवेलेबल, पण ते असे हे रेडवाले असतात ते नसतात. ते ऑरेंज टाईप ते वेगळा गाजर जो मिळतो ना आपल्याला तो मिळतो. पण हा गाजर आपला सीझन वाईजच मिळत राहतो आपल्याला. तर आता हे छान परतलेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपण थोडंसं, म्हणजे आपल्याला जसं जसं दुधाची क्वांटिटी याच्यात लागणार आहे तशी तशी आपण याच्यात दूध टाकून घेणार आहोत. तर याच्यात मी आता दूध टाकलेलं आहे आणि याला आता थोडंसं छान म्हणजे व्यवस्थित शिजून आणि मिक्स करून परतून वगैरे घेणार आहे. तर आपण आता एक 5 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक 5 मिनटं त्याला होऊन देऊया. पाहूयात. तर ठीक आहे, होत आलेलं आहे ते. जसं आपण त्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे त्याच्यामुळं ते एकदम असं हे होऊन जात आहे. तर कसं ना, एकदम 10 मिनटं पण लागत नाहीत. एक 10 मिनटं खूप झाले आपल्याला गाजराचा हलवा बनवायला. आणि कसं आहे ना, बऱ्याच लोकांना गाजराचा हलवा खूप आवडत असतो, म्हणजे खूप फेवरेट रेसिपी जरी बोललो आपण तरीही आहे ही. तर बऱ्यापैकी याच्यामधलं दूध आटलेलं आहे, तरी पण एक 2 मिनटं आपण त्याला ठेवूयात आणि मग नंतर चेक करू. तुम्ही पाहू शकता याच्यातलं पूर्ण दूध जे आपल्याला आहे ते हेऊन आटून गेलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत 1 वाटी साखर. म्हणजे जसं गोड वगैरे हवं आहे ना त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही टाकू शकता. पण कसं असतं, जास्त करून गोडच छान लागतो खायला हलवा. त्याच्यामुळं ना, ज्यांना म्हणजे ज्याला कोणाला जास्त गोड आवडतं त्यानं जास्त शुगर टाकली तरीही चालून जाण्यासारखे. आणि ज्यांना कोणाला खूप जास्त गोड आवडत नाही, कमी स्वीट खातात, तर त्यांनी त्यांच्या आवडीनुसार शुगर त्याच्यात टाकलेली छान आहे. म्हणजे ते ऑप्शनल आहे, ज्याला म्हणजे जशी टाकून घ्यायची आहे तसं त्यांनी टाकून घ्यायची. तर लगेच आपण याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले होते, काजू, बदाम बदाम आणि काजू मी कट केले होते, मनुके तसे टाकलेले आहेत, तर ते आपण याच्यात टाकून घेणार आहोत. ते पण आपण असे मिक्स करून घेणार आहोत. आणि आता याच्यानंतर आपण याच्यात थोडीशी चवीपुरती विलायची पावडर टाकणार आहोत. त्याने कसं होतं, टेस्ट पण छान लागते आणि खायला पण आपलं भारी लागतं खूप. गाजराचा हलवा म्हणजे काय विषय का, खूपच छान. तर आता आपण ह्याला पूर्ण हे पायाचं पाणी जे आहे ते पूर्ण आटवून घेऊयात आणि मग आपण पाहूयात. तर गाईज हे पहा, आपला सुंदर असा गाजराचा हलवा तयार आहे. तर याच्यामध्ये थोडेसे वरून मी मनुके टाकत आहे. डेकोरेशन तर पाहिजेच ना थोडंफार. तर हा बघा, यम्मी असा वास तर इतका छान सुटलेला याचा. तर हा यम्मी असा गाजराचा हलवा तयार
तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नंतर नवीन रेसिपी घेऊन येत आहे तुमच्यासाठी, तेव्हा भेटूया पुन्हा. बाय.